क्वेश्चन नंबर 14 आणि क्वेश्चन नंबर 15. चला, तर क्वेश्चन नंबर 14चा आन्सर कोणी काढलं? क्वेश्चन नंबर 14 बघा, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. नेहमीच्याच मेथड आपल्याला यूज करायचे. एक म्हणजे बेसिक मेथड, सेकंड म्हणजे सक्सेसिव्ह मेथड आणि लास्ट मध्ये आपण ट्री डायग्रामचा यूज केलेला आहे. बघा, एक रक्कम 12% चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवली असता 25,088 रुपये होते, तर जमा केलेली रक्कम किती? आता इथं आपल्याला मुद्दल काढायचा आहे. आतापर्यंत काय केलं आपण? मुद्दल दिलेली राहत होती, त्याच्यावरून आपण एक ते इंटरेस्ट म्हणजे व्याज काढलेला आहे किंवा त्याच्यावरून आपण अमाऊंट काढलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे? टोटल अमाऊंट दिलेली आहे. किती आहे अमाऊंट? 25,088 रुपये. मग अमाऊंट दिलेली असेल तर आपल्याला काय काढता आलं पाहिजे? प्रिन्सिपल. आता तेच मेथड आपण यूज करू शकतो. एक तर आता आपल्याकडे दोन मेथड आहे, एक सक्सेसिव्ह मेथड आणि दुसरी आहे ट्री डायग्राम. तर कोणती मेथड यूज करायची इथे? सक्सेसिव्ह मेथड, आहे की नाही? चला, दर दिलेला आहे आपल्याला किती? 12%. 12%चं कन्व्हर्जन करून घेऊ आपण. किती होते 12% म्हणजे? 3 किती? 25. ठीक आहे. 12%चे भागाकारामध्ये किती? 100. म्हणजेच इथे आपण 4 ने भाग दिला तर वर 3चा भाग जाईल आणि खाली किती? 25चा भाग. ठीक आहे. चला, सक्सेसिव्ह मेथड मध्ये आपण नेहमी रेशो जो घेतो तो कशाचा घेतो? मुद्दल आणि अमाऊंट. आलं का लक्षात? मग इथे मुद्दल किती आहे आपली? 25. 25 प्लस 3 किती झाले? 28. तर हे काय झालं आपला? राशी, आहे की नाही? नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण पर्सेंटेजला कन्वर्ट करतो तेव्हा आपल्याला छेदामध्ये जी संख्या मिळते ही मुद्दल मिळते आणि अंशामध्ये जी संख्या मिळते हे काय मिळते आपल्याला? व्याज. मग मुद्दल प्लस व्याज म्हणजे काय झालं? हे राशी. मग बघा इथे मुद्दल प्लस व्याज म्हणजे मुद्दल आणि राशीचं गुणोत्तर. किती वर्षासाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे? 2 वर्षासाठी. मग इथे 2 वर्षाची मांडणी करायची, 25 आणि 28. चला, 25चा वर्ग 625 आणि 28चा वर्ग 784. 784. ठीक आहे. चला, मग आता ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला? 25,088 दिलेली आहे मुद्दल. डुप्लिकेट मुद्दल किती आली आपली? 784. मग डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल. डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल. मग इथे बघा, आपली डुप्लिकेट मुद्दल किती आहे? 784. ओरिजिनल किती दिलेली आहे? मग 784 बरोबर बरोबर किती होते? 25,088. काढायचं काय आपल्याला? मुद्दल म्हणजेच किती? 625 रेशोचा किंमत काढायची आहे. आता इथे जर पाहिलं तर डायरेक्टली भाग जाईल का 784 ला? 32चा भाग इथे किती? 32. मग आता काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन, आहे की नाही? कोणाचा? 625 गुणिले 32. सॉल्व्ह करून घ्या. किती येते? 20,000. ऑप्शनला नाही आहे. चला, तर इथं ऑप्शन काय राहील? 20,000. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. लास्ट मध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. 625 गुणिले 32. याचं उत्तर किती येते? 20,000. मग आपली ओरिजिनल मुद्दल किती झाली? 20,000. इथं भाग देताना व्यवस्थित भाग द्यायचा. 32चा भाग जाते इथपर्यंत आपण कॅल्क्युलेशन केलेले आहे. हे इथे भाग द्या. ठीक आहे. 7ने अंशामध्ये भाग जाते आणि छेदामध्ये सुद्धा भाग जाते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14. चला पुढे जाऊ आपण.